मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. नुकताच ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झाला. त्याच्या एका कार्यक्रमाला मी गेले होते. तिथे 5 ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रातली ही 5वी व्यक्तिमत्व होती आणि आजही वयाच्या 75 नंतर ते 90पर्यंत अशी विविध वय त्यांचं होतं आणि आजही ते आपल्या कार्यामध्ये पहिल्यासारखेच तडफदारपणे काम करत आहेत. अशा ह्या सगळ्या व्यक्ती होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या होत्या आणि कुठेही त्यांना म्हणजे थांबावं असं वाटत नाही असं मला दिसलं. साधारण त्यांच्याविषयी त्यांची ओळख करून देण्यात आली. ती सगळं ऐकत असताना मला लक्षात आलं की अरे वा, हे खूप छान आहे. म्हणजे हा खरा वानप्रस्थाश्रम दिसतो यांचा. तर 4 वर्षापूर्वी मी 4 भिंतीतला वानप्रस्थाश्रम असा एक लेख लिहिला होता. तो मला लिहावासा अशासाठी वाटला होता त्यावेळी की माझे यजमानांचं निधन झालं. त्यानंतर आता मी एकटीने राहायचं असं होतं. म्हणजे अशी परिस्थिती होती. कारण मुलाकडे मी जाऊ शकत होते आणि मला खरं सांगायचं तर ते गेल्यानंतर असं आधीपासून ठरलेलं होतं की आम्ही वेगळे राहायचं, त्यांनी वेगळे राहायचं. आजकाल सगळेच असे वेगवेगळे राहतात. त्यामुळे बरेच गोष्टी सुसह्य होतात असं माझं निरीक्षण आहे आणि अनुभवसुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे आता एकटे राहणार आहोत. आणि त्याच काळामध्ये आमच्या एका जुन्या सहकार्याचा एक मला मेसेज आला. तर तो म्हणाला की मी कायम एकत्र कुटुंबात राहिलो आणि त्यामुळे एकटं राहण्यामधलं मला असं वाटतं की खूप मोठं साहस असावं त्याच्यामध्ये. तर तुम्ही आता एकट्या कशा राहणार याचा मी विचार करत असतो. मला असं मी त्यांना म्हटलं की नाही, तसं काही नाही. आम्ही जरी माहेरी एकत्र कुटुंब म्हणजे म्हणायचं झालं तर आईवडील वडील कामाच्या निमित्ताने बाहेर, आम्ही 5 मुलं आणि आमच्या आजी. याला जर एकत्र कुटुंब म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो. पण एकत्र कुटुंबात मी कधी राहिलेच नाही. म्हणजे काका काकू पुतणे बितणे असं कधी नव्हतंच कोणाला. आम्हाला असं कोणी नव्हतं. आम्ही आमचं छोटंसं कुटुंब होतं. त्यामुळे एकत्र कुटुंबाची मला सवयच नव्हती. एकटीच राहिले होते मी. पण आई आणि आजी यांचा एक संस्कार माझ्यावर असा आला होता की त्या एकट्या राहत असताना अत्यंत खंबीरपणाने, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानासुद्धा त्या अतिशय उत्तम प्रकारे संसार करत होत्या, चालवत होत्या, आलेल्या संकटांना तोंड देत होत्या. हे सगळा संस्कार लहानपणापासून आणि अत्यंत म्हणजे अगदी वाट पाहत होतो की 18 वर्ष पूर्ण कधी होत आहेत आणि नोकरीला कधी लागते आपली मुलगी, अशी एकंदर घरातली परिस्थिती होती. त्यामुळे एकटं राहणं याचं मला दडपण आलं नव्हतं. मला वेगळं दडपण होतं. मला असं वाटलं की मुलगा आता असं तर म्हणणार नाही ना आपल्याला की आता तू एकटी राहणार, त्याच्याऐवजी तू तिथेच चल. पण तो नाही म्हणाला. कारण तोही माझ्यासारखाच झाला आहे असं मला आनंद वाटतो आहे त्याचा, की तो आता रोज येतो, भेटतो मला माझ्याजवळ, आम्ही एकत्र जेवतो वगैरे, सगळं आमचं पूर्वींसारखं. पण मी इथे एकटी राहते. रात्री मी एकटीच असते. दिवसातनं तो 1-2 वेळा येतो. शनिवार रविवारी तो येत नाही. माझं आयुष्य अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. तर तो जो लेख होता त्याच्याविषयी आधी मी बोलते. आपल्या संस्कृतीने 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यानंतर 4 आश्रम सांगितले. त्या 4 आश्रमातला वानप्रस्थाश्रम हा थोडासा कठीण आश्रम आहे. तो ऐच्छिक आहे. प्रत्येकाने गेलंच पाहिजे असा नाही. तुम्ही राहू शकता कुटुंबामध्ये. पण ज्यांना जायचं आहे तर ते असं होतं की आपली संसारातली सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या, मुलांना स्वतःच्या पायावर उभं केलं, नातवंड पाहिली, नातवंडांचं कौतुक केलं, खूप आनंद संसारात मिळवला की त्यानंतर मोक्षाच्या दिशेने, भक्तीच्या वाटेने आपण चालायला लागायचं आणि घर सोडायचं. मुलं वेशीपर्यंत येतील, आपल्याला खूप आग्रह करतील की तुम्ही राहा, जाऊ नका वगैरे, रडतील पिळतील कदाचित. तुम्ही थांबायचं नाही. तुम्हाला जायचं आहे ना, मग तुम्ही त्यांच्याकडे त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि त्यांना सांगायचं की कधीही वाटलं तर आम्हाला भेटायला या आणि निघून जायचं. त्यावेळी वनं होती. आता वनं खूप कमी झाली. वनामध्ये जाऊन कुटी बांधायची. त्या कुटीमध्ये पती पत्नीनी राहायचं. पण समजा असं वाटलं की पतीला एकट्यालाच जायचं आहे तर त्यांनी त्यात तशी एक मुभा होती की बायकोनी मुलांच्यात राहावं. कारण बायका साधारणपणे संसारामध्ये अडकलेल्या असतात. त्यामुळे कदाचित एखाद्या बाईला असंही वाटतं की यांच्याबरोबर नको, आपण मुलांच्यात राहूया. तर तसा पर्याय तिच्यापुढे उपलब्ध होता. नवरा बायकोनी जायचं तिथे. गेल्यानंतर झोपडी बांधायची. आजूबाजूची परिसर स्वच्छ करून स्वतःपुरतं धान्य, आता जंगलात कोण देणार ना धान्य वगैरे, ते स्वतःपुरतं जे जे काही लागेल, स्वतःच्या सगळ्या गरजा भागवता येतील अशा प्रकारे आपली जीवनशैली आखायची. कंदमुळं, फळं
हे सगळं अन्न, धान्य, भात असेल, गहू असतील, काय जे असेल ते सगळं तिथे पुन्हा एकदा एका अर्थाने अत्यंत साधा संसार उभा करायचा जंगलामध्ये. तर याच्यामध्ये किती वेळ जात असेल, जमीन कसणं आणि शारीरिक कष्ट किती असतील. तिथे लवकर उठायचं आणि लवकर उठल्यानंतर म्हणजे ज्याला आपण रामप्रहर म्हणतो अशा पद्धतीने तुमचं जीवन सुरू व्हायला पाहिजे. निसर्गाबरोबर तुम्ही राहताय. तर ते करत असताना शारीरिक कष्ट तुम्हाला खूप होणार आहे. त्यानंतर दुपारी काय करायचं, हे शारीरिक कष्ट जरी झाले दिवसभर आणि त्याच्यात एक होतं बरं का, अन्नाचा एक भाग होता की हे सगळं तुम्ही पिकवणार आहात आणि तुम्ही पिकवलेलं सात्विक अन्न. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक गाय पाळू शकता. आता वनात इतरही अनेक लोक वानप्रस्थात आलेले असणार, कोणी गायी पाळत असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही दूध दुभतं आणू शकता किंवा तुम्ही गाय पाळा. तुमच्याकडे 4 पैसे असेल तुम्ही गाय घ्या. गाय घेऊन गाईचं दूध तूप वगैरे हे सगळं तुम्ही आहारामध्ये वापरा. त्यामुळे पूर्ण सात्विक आहार असल्यामुळे आजारांचं प्रमाण अतिशय कमी असणार. हे तर आपल्याला अंदाज आपण करूच शकतो. हे सगळं आपण सकाळी उठायचं, या सगळ्यामध्ये शारीरिक व्यायाम होणार तुम्हाला. त्यानंतर हे अन्न वस्त्र निवारा या गरजा तुमच्या खूप छान भागतात. त्या भागल्यानंतर मेंदूचं काय करणार तुम्ही, तर त्यासाठी त्याला आळस येऊ द्यायचा नाही, त्याला गंजू द्यायचा नाही. मग तुम्ही, कारण तुम्ही आता भक्तीच्या वाटेवर निघालात, मोक्षाच्या दिशेने तुमची वाटचाल तुम्ही सुरू केलेली आहे. तर अशा वेळी तुम्ही वेद, उपनिषद, पुराण या सगळ्याचं वाचन करायचं, अभ्यास करायचा. जिथे जिथे तुम्हाला कळणार नाही तिथे त्या वयाच्या 75, 70, 80, 90 वर्षाला तुम्ही गुरु ठेवायचा आणि गुरुकडून तुम्ही शिकायचं. या सगळ्या गोष्टी अभ्यास करायचा, मग पाठांतर करायचं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मेंदूला तुम्ही काम देता. मला तर असं वाटतं की आज आता अल्झायमरचे रोगी खूप आहेत असं एकंदर निरीक्षण वाचनात येतं. लोकांना स्मृतिभ्रंश हा आजार खूप होतो. तर तो होण्याची त्यावेळी भीती नसेल, कारण मेंदू जितका कार्यरत, जितका तुम्ही वापराल तितका तो, शरीर असेल किंवा मेंदू असेल, जितकं त्याच्याकडून तुम्ही काम करून घ्याल तितकं तो जास्ती तरतरीत राहतो, ताजातवाना राहतो. त्यामुळे असे काहीही आजार त्याला माणसाला होत नसावे. तर अशी एक जीवनशैली वानप्रस्थात सांगितलेली होती. आता आपल्याला हे शक्य नाही, कारण आपण शहरात राहतो. शहरामध्ये आणि वनं नाहीच आहे, तुम्ही कुठे जाणार ना. आता काळ तो नाही, काळ बदलला आहे आणि त्याप्रमाणे तुमची जीवनशैली तुम्हाला बदलून ठरवून घ्यावी लागेल. म्हणून तो 4 भिंतीचा. तर तो कसा असेल, आता मी एकटी राहते, माझाच अनुभव सांगते. मला काय काय पथ्य पाळावी लागतात. मला पहिली गोष्ट म्हणजे स्वतः सगळी कामं स्वतः करण्याचा अट्टाहास मला ठेवावा लागतो. बँकेत जाणं असेल, फॉर्म भरणं असेल, सेविंग्ज असतील, थोडीफार कमाई करायची असेल मला, आणि मी करते अजून थोडंफार पैसे मी मिळवते, मला पेन्शन नाही आहे, पण अभिनय क्षेत्रात असल्यामुळे जेव्हा जेव्हा काम येईल तेव्हा मी करते. आणि कधी कधी मला कधी काम नसेल त्यावेळी मला मुलाकडनं आर्थिक मदत घ्यावी लागते, मी घेते सुद्धा. आणि ते त्यांचं पण कर्तव्य मानते, त्यांना पण संधी मिळते ना माझी सेवा करण्याची. तर त्यामुळे ते थोडंसं असं होतं की स्वतःला तरतरीत ठेवून. आता मी साधे वर्कआउट आहे माझे. खाली उतरायचं, रिक्षात बसायचं, सगळ्याचं भान ठेवायचं, सुटे पैसे आहेत की नाही बघायचे, हे सगळ्या बारीक गोष्टी असतात. त्या करत असताना मला खूप छान माझ्या मेंदूला व्यायाम मिळतो. शरीर पण मला सुदृढ ठेवावं लागतं. बाहेर जायचं म्हणजे नीटनेटकं आपण राहावं लागतं आपल्याला, ते सगळं आपण करतो. आणि एकटी आहे म्हणून जेवण खाण्याचे हाल नाही मी करत. दुपारी मुलासाठी, म्हणजे मुलगा पोळी भाजी त्याची जरी आणली त्यांनी, मला पोळ्या फारशा आवडत, तो भाकऱ्या खातो आणि मला पोळ्या फारशा आवडत नाहीत, पण कधी कधी मी करते पोळ्या. मला भात आवडतो, त्यामुळे आमच्याकडे भात भाजी आमटी हे रोज असतं. तर तो माझ्यातलं खाणार आहे, त्यामुळे मी खूप छान करणार आहे. आणि ह्याच्यात आणि माझ्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट असं आहे की दररोज मी जे काही जेवते तो नैवेद्य मी माझ्या देवांना, माझ्या गुरूंना दाखवते. त्यामुळे नेहमी ताजा स्वयंपाक सकाळी, मी स्वयंपाक एकदाच करते, रात्री मी स्वयंपाक करत नाही, दोन्ही वेळचा करून ठेवते. रात्री फक्त गरम करते, त्यामुळे जेवढं उरेल तेवढंच मी रात्री खाते. आपोआप मिताहार ज्याला आपण म्हणतो तो माझा होतो. त्यामुळे मला पोटाच्या तक्रारी फार कमी वेळा होतात. कारण पोटभर खाणं, वाटेवळं काहीतरी खाल्ले गोडधोड असं कधी होत नाही, करतच नाही, आपण केलं जात नाही आपल्याकडून. त्यामुळे तब्येत चांगली राहते.
आणि आता शारीरिकसाठी मला व्यायाम पण करते मी. दररोज कमीत कमी 15 मिनटं माझा व्यायाम असतो. चालायला मी जाते असं नाही आहे, पण थोडा व्यायाम मी करते. 15-20 मिनटाचा व्यायाम माझा रोज असतो. खाली उतरून फुलं काढणं, निसर्गाच्या जवळ जाणं हे सगळं मला आवडतं. आमच्या सुदैवाने आमच्या इमारतीच्या आजूबाजूला चांगली फुलझाडं आहेत, त्यातली फुलं काढणं वगैरे हा आनंद मला आजही मिळतो. ते करते. दिवसभर मी स्वतःला दिवसाचे जागेपणातले सगळे तास मी स्वतःसाठी काही ना काहीतरी करत असते. मला खूप छंद आहे. शिवण असेल, भरतकाम असेल, विणकाम असेल. मुख्य म्हणजे माझं लेखन हा पण माझा छंद आहे. त्यामुळे बरेचदा माझं लेखन असतं. वेगवेगळी पुस्तकं असतात, ती वाचायची असतात. स्वतःसाठीच असतं. म्हणजे तिथे जसं वानप्रस्थात सांगितलं आहे ना, की उपनिषदांचा अभ्यास करावा, तसं आता यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर मी उपनिषदांचा अभ्यास करायला लागले. मला खूप आवडते ते सगळं. ते पण मी करते. तर त्यामुळे हे सगळं आता आर्थिक बाबींचा थोडा विचार करते. आर्थिक असं असतं की स्वतःसाठी म्हणून आपण हिशोब लिहून ठेवावे या मताची मी आहे. आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांकडनं पैसे घेता, म्हणजे समजा मी मुलाकडनं एक 5,000 रुपये घेतले, तर मला त्याला हिशोब देता आला पाहिजे. तो मागणार नाही मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मला त्याला देता आला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याकडनं जी वस्तू घेता त्याचं तुम्ही काय केलं हे तुम्ही त्याला सांगावं असं मला वाटतं. सांगावं म्हणजे ठेवावं, त्याला इन्फॉर्म करावं आपण ज्याला म्हणतो, की मी अस्वस्थ केलं आहे बरं का या पैशातून. तर हे तो म्हणतो तू का विचारते, तू का सांगतेस, मी तुला दिलेत ना, मग तू काही कर ना त्याचं. तर म्हटलं असं नाही, हे तू दिलेले तुझ्या मेहनतीतली कमाई आहे, मग तुला कळायला हवं ना मी काय केलं आहे ते. तर एवढं आमच्यामध्ये रोकटोकपणा थोडासा असावा, तो मी ठेवते. त्यानंतर आणखी एक व्यावहारिक ह्यात कोरडेपणा येऊ द्यायचा नाही बरं का. वेगळे आम्ही राहतो, वेगळे राहतो म्हणजे आम्ही भांडणं तंटे असतात असं कधी काही होत नाही. मतभेद होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही कधीच एकत्र नसतो. आम्ही भेटतो एकमेकांना ते साधारणपणे एकमेकांचे वाढदिवस, सणवार. आणि सणवाराला तर माझं घर सोडून मी जायला तयार नसते, कारण देवांना नैवेद्य करायला हवा असतो. तो एक संस्कार आहे की सणावाराला घरातलं वातावरण जरी एकटी असले तरी खूप छान करावं सगळं असं मला वाटतं. त्यामुळे मी घरीच असते. आणि नंतर दिवाळी किंवा त्यांचे वाढदिवस हे सगळं ज्याच्या वेळी होईल तर त्यावेळी जे काही माझ्याकडे असेल ते प्रेमाने मी त्यांना आधीच सांगते, की आता नातवाला सुद्धा फोन करते, त्याला सांगते की तुझा वाढदिवस आहे तर मी तुला एवढे एवढे पैसे देणार आहे, तर तू उद्या बाजारात जा, तुझ्यासाठी काय ते घेऊन ये आणि मी तुमच्याकडे येईन, त्यावेळी तू मला देते तेव्हा मी तुला देईन. तर आमचं असं सगळं चालतं. मग दुपारी हॉटेलात जाणं, नातवाच्या वाढदिवसाला आम्ही खास करून हॉटेलात जातोच. मुलाच्या वाढदिवसालाही कधी कधी हॉटेलात जातो आम्ही, खूपदा जातो. आणि खूपदा म्हणजे याच्या निमित्ताने. दिवाळी आमची अशी असते की दिवाळीतसुद्धा मी त्यांना काहीतरी विशिष्ट रक्कम सांगते, त्यांना देते आणि त्यांना सांगते की एवढ्यात बसवा. म्हणजे तिथे मी नाही रूम काढून चढणं हा प्रकार माझ्या बाबतीत नाही होऊ देत नाही, की माझ्याकडे एवढेच आहे आणि यातून तुम्ही घ्या. त्यामुळे आमच्यामध्ये खूप गोडी राहते, संबंध खूप छान राहतात. सुनेच्या वाढदिवसाला तिलाही काहीतरी छोटीशी रक्कम देणं, तू काहीतरी घे, तुला आवडेल ते घे. त्यामुळे आमचे खूप चांगले मैत्रीपूर्ण असे म्हणता येणार नाही, म्हणजे आम्ही दोघी अगदी खरेदीला बरोबर गेलो आहे असं वगैरे होत नाही, कारण शेवटी वयातलं अंतर ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो ती असते. त्यामुळे तिने तिच्या नवऱ्याबरोबर जावं असं मलाही वाटतं, की त्याने आपापसात एकदम जावं, खरेदी करावी. कधीतरी जायला गेलो आहे आम्ही 1-2दा, नाही असं नाही, पण फार नाही जाणं होत आमचं. वृक्षपणा येऊ देत नाही. तर हा जो मी माझ्यासाठी जो एक आखला आहे, परिघ आखून घेतलेला आहे मी, असं जगायचं. पण मग मुलाकडे कधीच जायचं नाही का, तर जावं लागतं, अपरिहार्यता असते. आता इतक्या वर्षात 2 वेळा मला त्याच्याकडे जरा जास्त काळ राहावं लागलं, जसं की 1 महिना किंवा 2 महिने, कारण मी आजारी होते. आजारी पडल्यानंतर त्यांना रोज येऊन आपल्या घरी करायला लावणं. त्यांनी माझ्यासाठी नोकर ठेवला होता, बाई ठेवली होती, पण ती त्यांच्या घरी, कारण जर ती बाई इथे ठेवली तर त्याच्या डोक्याला त्रास होणार नाही. तिथे कसा ती मुलं सून असेल माझी, नातू असेल माझा, ते माझं काहीतरी करू शकतात ना, मला मदत करू शकतात. त्यामुळे त्यावेळी 1.5-2 महिने असे मी त्यांच्याकडे 2 वेळा मला राहावं लागलं. त्यांनी अतिशय सगळ्यांनी माझं खूप प्रेमाने केलं. तर हा माझा जो 4 भिंतीतला वानप्रस्थाश्रम आहे, हा आत्तापर्यंत तरी खूप चांगलाच चालला आहे आणि गुरुकृपेने असंही चालू राहील असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आपण मी जे आता म्हणाले की वेगळं राहून गोड राहता येतं, उलट माझ्या मते जास्त गोड राहता येतं. आणखी एक मी मुद्दा याच्यामध्ये सांगेन मुद्दा,
की त्यांच्या कौटुंबिक म्हणजे त्यांचं कुटुंब वेगळं माझं वेगळं, त्यांच्या आर्थिक बाबी आपण कधीही त्यांना सल्ले द्यायचे नाही. त्यांना विचारायचं नाही तुम्ही तुमचं नियोजन केलं आहे की नाही. त्यांचा संसार आहे, ते बघून येतील, त्यांची त्यांना काळजी आहे, तुम्ही त्यांना विचारायची गरज नाही. त्यांनी तुम्हाला विचारलं काही तर तुम्ही अवश्य सांगा. त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे की तुम्हाला काही माझी मदत लागली तर सांगा. आता मी पत्रकार, मी काय मदत करणार, 4 ओळखी देईन किंवा काही माहिती मिळवून देईन. आपल्या ग्रुपमध्ये आमच्या इतर अनेक लोक असतात, ते मला माहिती देतात काही ना काही लागली तर. त्यामुळे त्या प्रकारची मदत मी करू शकते. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या जीवनशैलीत जरी आपण तिथे राहिलो तरी ढवळाढवळ करायची नाही. तुम्ही किती वाजता उठता, तुम्ही काय खाता, तुम्ही व्हेज खाता का नॉन व्हेज खाता, तो त्यांचा प्रश्न आहे. ते मला खायला नाही ना लावत, प्रश्न संपला, विषय संपला. तर आपण ज्यावेळी त्यांच्यात पडत नाही ना, तेव्हा आपले संबंध खूप छान राहतात. आणि माझे अजून तरी राहिले, ज्याला आपण म्हणतो टचवूड, तसे येते की ते राहतील अशी मला आशा आहे. माझ्याकडून मी कायम तसे प्रयत्न करेन. आणि हा माझा वानप्रस्थातला अनुभव आणि माझा लेख याचा मी मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आणि मी खूप आनंदात आहे, समाधानात आहे. आनंद म्हणजे कसं की एकटं राहण्यातसुद्धा मी आनंदाच्या शोधात असते. कार्यक्रमाला जाणं असेल, सिनेमाला जाणं असेल, कधी कधी मी एकटी जाते सिनेमाला. मला जर वाटलं की हा सिनेमा आपण बघूया, जाऊन बसते एकटी. मला जसं जगायचं आहे तसं मी जगते, माझे निर्णय मी घेते सगळे. कधीतरी मला जर अडचण आली तर मी नक्की विचारते त्याला, मुलाला वगैरे विचारते किंवा इतर कोणी तज्ज्ञ त्या व्यक्ती असेल तर त्यांना विचारते. पण मला काय शिकायचं आहे, मला काय करायचं आहे, या बाबतीत फार लहानपणीच मला माझ्यावर आईमुळे हा संस्कार झाला की स्वतःचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर स्वतः घ्या. निर्णय तुम्ही घेतला आहे आणि परिणाम तुम्हाला भोगायचे. तर हे सगळं माझे अनुभव मला तुम्हाला सांगावेसे वाटले. आणि मला असं वाटलं एकटे आहात माझ्याबरोबरीचे. आज अनेक लोकांचा प्रॉब्लेम आहे की ते एकटे राहतात. एकटे राहता म्हणून खचून जाऊ नका, जीवनाचा आनंद घेऊया आपण. ठीक आहे ना, काठी घेऊन जाऊया बाहेर, जाऊया मित्रमंडळींना बोलूया आजूबाजूच्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या आनंदात राहूया, आनंदाच्या शोधातच आपण राहूया, वाचन करूया, फिरूया, जमेल तितकं फिरूया. आणि सेकंड इनिंग आजकाल एक निवृत्तीनंतरचं वय जर आपण वानप्रस्थाचं मानलं तर काही लोक सेकंड इनिंग म्हणून राहिलेल्या गोष्टी सुरुवात करतात आणि फार भराभर करायला लागतात. ते म्हणजे आपले एवढे देश फिरायचे, पटापट एकेका वर्षात 2 देशात माणसं जाऊन येतात, फिरून येतात. कारण त्यांचं राहिलेलं असतं, कामामुळे नोकरीच्या व्यापामध्ये त्यांना फिरायला मिळालेलं नसतं. हे बरोबर आहे, या जन्मात मला खूप फिरून घ्यायचं, नका असं करू, काही गरज नाही. जिथे जा तिथे 8-15 दिवस राहा, तिथलं वातावरण बघा, तिथे छान राहा, एन्जॉय करा. किती देश फिरलो हे रेकॉर्डवर येण्यापेक्षा तिथे मी काय काय पाहिलं, तिथलं लोकजीवन मी पाहिलं का, तर अशा प्रकारे मला असं वाटतं की शांत चित्ताने आपण जगायला हवं. तर आपल्यासाठी शहरी आणि का घेऊ नये, सगळ्या सुखसोयी आता झालेल्या आहेत, वनात जायची काही गरज नाही, सगळ्या सोयी आपल्यासाठी आहे. मग आजचा उलट आपला हा वानप्रस्थ अतिशय सुखावह होणार आहे. त्यामुळे एकटेपणाची काळजी न करता अत्यंत सन्मानाने आपण जगू असं आपण पाहूया. आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, माझे भाऊ बहिणी कोण जे आहेत त्या सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आता मी इथे थांबते.